आणि तुम्हाला सांगू का, आत्ताचं गणपती उत्सवाचं स्वरूप हो आणि तेव्हाचं गणपती उत्सवाचं स्वरूप याच्यात जमीन आसमानाचा फरक आहे. तेव्हा आम्ही छान छान नाटुकली बसवायचो, नाटकं करायचो, भावगीत गायचो, नाट्यसंगीत गायचो. ह्याच्यातून आमचं सगळं जडणघडण होत गेली. हो आणि बादशाही बोर्डिंगच्या बोळात मी राहायची ना, तिथे फक्त नावं तुम्ही ऐका, म्हणजे आजूबाजूला काय सांस्कृतिक वातावरण असेल हेवा कराल तुम्ही माझा. म्हणजे डाव्या हाताला शांताराम आठवले, आदी बीजे ऐकले, प्रभातचे कवी. वा उजव्या हाताला घराच्या भीमसेन जोशी, त्यांना लहानपणापासून बघितलेलं. त्यांच्या मोठ्या मोठ्या गाड्या असायच्या, त्याच्यात तंबोरी घेऊन ते जायचे वगैरे वगैरे, त्या आठवणी आहेत. पाठीमागच्या बाजूला राजा परांजपे राहायचे. थोडं खाली गेलं उतारावरती की उषा चिप्पलकट्टी म्हणजे वसंतराव देशपांड्यांच्या शिष्या, त्या बर. राहायच्या. जरा बादशाही बोर्डिंगच्या बाजूला गेलं की डावीकडे एक बोळ जातो, तिथे माई भिडे राहायच्या. त्याच्याहून त्यांच्या शेजारी जर्मनचे डॉक्टर चाफेकर राहायचे. असंही म्हणतात की साने गुरुजी आणि पु ल देशपांडे सुद्धा त्या गल्लीत राहून गेलेले आहेत. तर एवढी सगळी श्रीमंत, सांस्कृतिक हो. श्रीमंती त्या एका गल्ली बोळाची होती. आणि ह्या अशा सांस्कृतिक वातावरणामध्ये मी वाढले. वा आणखीन काय पाहिजे. म्हणजे मला वाटतं पुढे जाऊन तुम्ही ज्या परफेक्शनिस्ट झाला तर त्याची जे काही संस्कार आहेत ते या सगळ्या दिग्गजांमुळे आणि अगदी. स्वतः बालगंधर्वांचे सूर ऐकताना ज्या तुम्ही मोठा वाङ्मय झाला. शोभेचं ऑफिस होतं शेजारी. बर तेव्हा वाङ्मय शोभा फार जोरात होतं मासिक. हम्म. पण हे सगळं आम्हाला लहानपणी हे वातावरण पोषक हो हो असं आमच्या व्यक्तिमत्व घडणीसाठी पोषक वातावरण आम्हाला मिळालं. बरोबर.